आताच जेवण झालं आणि कशी शेकोटी लावली. काय शोकटी शिकू मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. तर आम्ही आता तुम्हाला माहिती आहे गावी आलोय आणि आता मी म्हणजे बाहेरचं सारवणार आहे. आम्हाला मला सांगितलं की सारवायला आणि हे चॅलेंज मी घेते कारण मी फर्स्ट टाइम सारवते आणि बघूयात आता कसं होतंय काय होतंय. आता थोडीशी टेक्निक मी बघितली आहे, बघू त्या टेक्निकने होतंय का. आणि अमर, तुला असं वाटतंय का मी सारवू शकेल? बघू आता ते सारवल्यावरती समजेल. हा समजेल, सारवायला लागल्यावरती समजेल. बघूयात आता. हे आमच्या गावाकडले घर आहे. श्वेताला बोललो की घर काय झाडून काढते तर अंगणात सारवून घे, कसं असतं ते सांगतो तुला. तिला सांगितल्यावरती बघा तिचं चाललंय सारवायचं वगैरे ते. फर्स्ट टाइम सारवते मी, फर्स्ट टाइम. कसं सारवलंय दाखव. मस्त मस्त सारवलंय. आणि आज आपण काय करणार आहे? काय करणार आहे नाही माहित. पुढे बघा, सरप्राईज आहे, सरप्राईज. गावाकडचं खरं आयुष्य दाखवू आपण आज. नीट खड्डे काढते व्यवस्थित कर. फर्स्ट टाइम उलट मी तू मला ऍप्रिशिएट करायला पाहिजे आम्हाला. माझी बायको फर्स्ट टाइम सारून काढते पण खूप सुंदर. त्याला फर्स्ट टाइम सांगितलं होतं की सारवून घे व्यवस्थित आणि तिने घेतलेलं आहे बघा एकदम बरं मस्त मध्ये. आमचं घर आहे गावाकडलं. असं दाखवायचं सोडून मी उभं दाखवलं ते. फर्स्ट टाइम सारून घेतलेलं आहे मस्त मध्ये एकदम. आता वाळल्यावरती एकदम ओके मध्ये दिसेल ते. हा दिसतंय ओके मध्ये. झालं का? तर आता माझं सारून वगैरे सगळं झालेलं आहे, तुम्ही तर पाहिलंच. आणि आता बघा मी मला चूल पेटवता येत नाही, मला चुलीवरती स्वयंपाक करायचं ठरलाय पण त्याच्या आधी चुलीवर म्हणलं पाणी तापव. काय झालं काय? आता मुद्दाम कॅमेरा चालू झाला म्हणून मुद्दाम करते. इकडे कसं गाणं करते. डार्लिंग डार्लिंग दिल क्यों तोडा, पिलो दूध सोडा. हे बघा आता अमर चूल पेटवतोय. तिचं काय झालं मुद्दाम आता चालू आहे तिचं. आणि जेव्हा मी स्वयंपाक करणार त्यावेळेस पण चूल पेटवण्यात अमरच मला मदत करणार आहे. हा ना अमर? तुला जमत नाही त्यामुळे मलाच करावं लागेल. चूल मला पेटवायचं. मी ते विजलं होतं ह्याने हे करायला लावली, फुकायला लावलं. मी फुकायला लागले ते धुरच झाला, त्यामुळे आपण रिस्क घेणार नाही. आणि आज आमचा पूर्ण स्वयंपाक आम्ही चुलीवर करायचा ठरवलेला आहे. आणि हे मी सारवलेलं अजून ओलंय त्यामुळे नीट दिसत नाहीये. हिला सारवणावर बसलो नाही, ह्याच्यावर बसलोय. डॅडा बघ काय करतोय, काय करतोय शेकोटी. काय करतोय, काय करतोय डॅडा? शेकोटी. काय नाही, छान आहे ना. बसते डॅडा जवळ. बरं राहू दे. हा फायनली आता नियोजन आमचं चाललंय. तळवट वगैरे टाकलाय आणि इथे सामान आणून ठेवलंय. आता पण बनवणार कोण आहे? मग चूल पेटवा की. चूल पेटवायचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे. सरपंच तुम्हाला देतो. काढा सगळं तुम्हाला जे लागतं. मी काढू सरपण? हा तुला जे लागतं ते सरपण काढ दे. मला नाही समजत. आता मला सरपणातलं कळत नाही म्हणून परत अमरलाच मी घ्यायला लावले. का हा हा मग काय. पाणी तापवायचं ह्याच्या चिकन साठी. अरे माचीस कुठे ठेवलीस? कांदा चिरून झालेला आहे. आता पाणी पण गरम झालेलं आहे. चिकन स्वतः शिजायला टाक. कापड आणावं लागेल मला. हे घेऊ का तात्पुरतं? घे.
त्याचं चुलीवर फर्स्ट टाइम करते, कसं वाटतंय काय? करताना त्याला डेंजर वाटतंय, आता खाताना कळलं कसं आहे. हे पहा जिजा चाललंय खेळणं वगैरे. ते माती घ्यायची खेळायची, माती घ्यायची खेळायची. जिजा इकडे बघ, इकडं हाय कर, हाय. काय अवतार केलाय, सगळी मातीत खेळून जास्त चाललंय खेळायचं मातीत वगैरे. ते आता इथं चिकन शिजलेले आणि जाळ लावायचं आणि जिजासाठी आता आम्ही आळणी काढून ठेवणार आहे. आणि जिजाला नवीन मैत्रीण झाली आहे, दिदी. तिची नाव काय तुझं? वैभवी. मोठ्याने सांग. वैभवी. 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 आणि काल जो होता त्याचं नाव काय? साई. तो आला नाही आज स्कूलला. स्कूलला गेला. तू नाही गेली स्कूलला? नाही गेली आज, आजारी त्यामुळे. काय होतंय? सर्दी. दवाखान्यात गेलतीस का? नाही गेली. जायचं ना. आता हे जिजाचे पप्पा गेले, मला कसं जाळ लावता येणार? नो. थांब ना जिजा. हे पेटवेपर्यंत माझी अवस्था बघा कशी झाली. सगळ्या डोळ्यातनं पाणी. काय भात पाहिजे? थांब, ये बस. तोंड बघ कसं केलंय, बघ तोंड. सगळीकडे माती कशी लावली आहे. चल ये. फायनली आता माझा आहे बघा रस्सा झालेला आहे ऑलमोस्ट. आणि इथे चिकन सुक्का पण झालेलं आहे. आता फक्त भाकरी करायच्या राहिल्यात, पण आमच्या मॅडम जेवत आहेत. जिजा कसं झालंय? छान आहे का? छान आहे का? काय असू दे, आता जेवताना लागतच ते. छान आहे का? छान आहे. ओके. तर फायनली आता बघा स्वयंपाक होता आलाय आणि ऊन वाढत चाललंय, पण असं वाटत नाहीये की ऊन आहे म्हणून, कारण थंड हवा सुटली एकदम. आणि खूप दिवसातून आम्ही चुलीवरचं, म्हणजे मी तरी फर्स्ट टाइम करते. खाल्लंय खूप वेळा, पण फर्स्ट टाइम चुलीवरती स्वयंपाक करते. त्यामुळे जर असं त्रास होतोय त्या धुराचा वगैरे. त्यात आमर पण आत्ता बाहेर गेले, त्यामुळे 2दा चूल विजली आणि 2दा मी पेटवली, असं झालंय. चला आता बाकीचं मी उरकते. आता फक्त भाकरी राहिल्यात, भात वगैरे सगळं झालंय. भाकरी करून घेते आणि मग आम्हाला आलं की जेवायला आम्ही मोकळे. काय म्हणते बब्बी? हां, जेव जेव. माझी फॅन आहे का जिजाची? जिजाची. जिजाची मी बी फॅन आहे. जिजाची फॅन आहे. जिजा हाय कर दीदीला. काय सोने? हाय कर ना, तुला भेटायला आली आहे ती. अरे मी तिकडून आली आहे, मग वैभवीने सांगितलं म्हणून. काय बनवती तू? काय बनवते सांग तिला. काय बनवतीस तू? हे शिक्षू. ती बिझी आहे. चुलीवर पहिल्यांदा करते, भाकरीत जमेल. दारा भाजा खाली. हे भाजली नाही साईडनी का? थोडी कच्ची वाटते. येते ते लावायला खाली. हे ना. इकडे पण आहे थोडस. रील शूट करत होती. कसं वाटलं जेवण? खरंच चुली होतं, छान वाटलं. जमलं का पण? गप्या. मग बायकोला चॅलेंज करायचं नाही. सकाळपासून 2 चॅलेंज मला केली. एक म्हणजे सारवून काढण्याचं, ते पण मी कम्प्लीट केलं सक्सेसफुली. आणि दुसरं म्हणजे चॅलेंज केलं तर चुलीवरती स्वयंपाक करायचा. मी कधीच केला नव्हता आणि ते पण मी सक्सेसफुली कम्प्लीट केले. काय मग म्हणताय? बायको हुशार आहे का? खुशच झाला. आता रस्ताच पिपत. आता आमच्या घरात लाईट फिटिंगचं काम चालू होतं. पहिल्यांदा फिटिंग अजिबात व्यवस्थित नव्हती. कसंही बघा वायरी आलेत. आता आम्ही लाईट फिटिंगचं काम करतो इथे. चल जिजा, जिजाला आता राईस खायला घालते. पण मॅडमचं हेच चाललंय. काय? चल ना. नॅपकिन आहे तिकडे. तिकडे लागले गो.
काय झालं फ्लॅश येतोय का लय पण क्लिअरिटी बघ कसली होती जिजा ह्याचं नाव काय त्याचं नाव काय ध्रुव काय काय डू आणि ह्याच नाही सार्थक काय दू तोय दादा दादा ध्रुव तोय आणि मी कोण आहे दादा दादा ह्याला दादा आणि त्याला ध्रुव का ध्रुव आता आम्ही जेवायला बसलोय आणि ॲक्च्युली चुलीवरती भाकरी करायच्या होत्या पण मग हे सगळं काम चालू होतं त्यामुळे मग वेळच भेटला नाही त्यामुळे लगेच गॅसवरतीच करून घेतल्या नाही तर मला ते तुम्हाला दाखवायचं होतं आणि बघा मस्त असं होता सुक्क पातळ रस्सा मस्त ताव मारायचा आहे आणि फटिंग पण बघा किती सुंदर झाली पहिल्यांदा तुम्हाला घर दाखवायला पाहिजे होतं कसं होतं आणि आता कसं झालंय मस्त केलंय त्यांनी कारण तुम्हाला रिन्युअल खूप करायचं आहे आम्हाला मग ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही दाखवू आता जेवण झालं आणि कशी शेकोटी लावली काय शौकटी शिकू शिकू हा यो बॉटल किती गार आहे बिलकुल गार आहे दूध नाहीये पाणी दिले ते जेवल्यानंतर पाणी नाही पिले शेकोटी खरं गावाकडेच शहरात नाही गावाकडेच कारण थंडी खरी हितच आहे एक छोट्या लाकडांगती पांगवायला लय दुर्कट झाले तू आता इथं एवढ्याच्यात जाऊ मी काय अरे हे हो बिबट्या आला मग तू लाकडाने हा. कधी दूर माझ्या डोळ्यात अयो. ध्रुवनी सगळे हे चाललेत बॉक्स सॉकेट बॉक्स लाईटचे हा सिटी मध्ये घर शिरलाय बिबट्या कुठं शिरलंय सिटीमध्ये हो सिटीतला व्हिडिओ खरं आहे देऊ हा खरंय घरात शिरलाय घरात घरात कसं शिरलं दार उघडे होते नाही घरात नाही बरं म्हणजे तो असं म्हणजे सोसायटीत आहे सोसायटीत अरे आज लाकडं का टाकली नाहीत तुम्ही अरे पहिलं ती हे टाकलेलं ढिगारा होता ती भाऊजीने टाकलेला ढिगारा सकाळी म्हणला ते हे टाकले सार्थक नाही म्हणलं सार्थक अभ्यास करत होता तू हा सार्थक अभ्यास करत होता वाव. लय भारी बोलतो कसं जिजा मोबाईल मला नाही लावत मोबाईल म्हण मोबाईल हा मोबाईल मोबाईल म्हणतोय की क्लिअर म्हणते मोबाईल म्हणतो मोबाईल जिजा काय करते काय आहे हे शेकोटी झोप आली डोळ्यावरती हा फुकते हो तुझ्या फुंकीने जसं काय ते खूप हेच होणार आहे तर आता सगळं आमचं शेकोटी वगैरे करून झाले आणि आजच्या ब्लॉगची एंड मी इथेच करते आणि आता इथून पुढे माझे रेग्युलर मोठे ब्लॉग छोटे ब्लॉग सगळे येतील कारण आता मोबाईल पण नवीन घेतलाय आणि पहिला जो मोबाईल होता तो खूप त्रास देत होता त्यामुळे मग चेंज करावा लागला तुमच्यासाठी तर आजच्यासाठी इतकेच बाय गुड नाईट आता आपण भेटूयात उद्या आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा